खेड्यापाड्यातील सामान्य माणसाने, विशेषतः तरुणांनी 18 विश्व दारिद्र्य बाजूला सारून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी शैक्षणिक कार्यातून ज्ञानदानाचे कार्य करणारे नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र म्हणजे कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब जाधव हे आहेत. ज्या काळात बंजारा समाज मुख्य प्रवाहापासून कोसो दूर होता, त्याच काळी म्हणजे 1 जानेवारी 1956 रोजी दिग्रस तांडा येथे नानासाहेबांचा जन्म झाला. कौटुंबिक स्तरावरील कुठलाही म्हणजे आर्थिक शैक्षणिक वारसा नानासाहेबांना नव्हता. नानासाहेबांचे वडील मात्र ज्ञानदानाच्या कार्यासाठी नेहमीच आग्रही होते आणि हीच प्रेरणा नानासाहेबांना लाभली. अतिशय कठीण परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करत नानासाहेबांनी PhD देखील मिळवली. ही बाब गोरगरीब कुटुंबातील तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही. कुठल्याही समाजाला शिक्षणाशिवाय मुख्य प्रवाहात येता येत नाही, हा सिद्धांत नानासाहेबांनी आत्मसात केला. यातूनच शिक्षण क्षेत्रात येत ज्ञानदानाचे कार्य नानासाहेबांनी सुरू केले. नानासाहेबांची श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था म्हणजे केवळ शैक्षणिक संस्था नसून ज्ञानदानाची पवित्र चळवळ आहे. नानासाहेबांच्या या शैक्षणिक संस्थेच्या आज तब्बल 42हून अधिक शैक्षणिक वास्तू कार्यरत आहेत. केवळ पारंपरिक शिक्षण घेऊन साक्षर होण्यापलीकडे आता शैक्षणिक कक्षा रुंदावल्या आहेत हे ओळखून नानासाहेबांनी आपल्या शैक्षणिक संस्थेअंतर्गत D.Ed. B.Ed. महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट सुरू केले आहेत. डॉक्टर नानासाहेब जाधव यांच्याकडे प्रचंड ताकदीचे शैक्षणिक व्हिजन आहे. त्यामुळेच ते कर्मयोगी तथा शिक्षण महर्षी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओळखले जातात. डॉक्टर नानासाहेब जाधव यांच्या महान शैक्षणिक कार्याला विशेष कृतज्ञता.